नाही, भूतांना आपण कधी हसू शकत नाही, कारण सिरियस आहेत. भूतं की नेहमी सिरियस असतात आणि ते भूतांमुळे आपणही सिरियस होतो. सो तसा सिनेमा आहे आमचा आणि हॉरर फिल्म आहे, खूप उत्तम फिल्म आहे. आम्ही खूप लकी आहे की मी ह्या सिनेमाचा भाग झालो म्हणून. म्हणजे असे वेगळ्या पद्धतीचा सिनेमाचा भाग होणं पण नशिबाची गोष्ट असते. गौरव मोरेपेक्षा सिनेमाकडे जर सगळे आले येतीलच, म्हणजे डोंट डाऊट, म्हणजे नो डाऊट येतीलच सगळे, कारण मी एकटाच नाही सिनेमासाठी, सगळेच आहोत. त्याच्यामुळे तो सिनेमा तो आमचा सिनेमा आहे. माणूस कितीही बोर झाला तरी खळखळून हसवणारा आपला गौरव मोरे आहे, कॉमेडी किंग माझ्यासोबत. अल्ल्याड पल्ल्याड या चित्रपटाचं पोस्टर आता प्रदर्शित झालेलं आहे. गौरव भाई, अल्ल्याड की पल्ल्याड? मध्ये आता हे तुम्हाला सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल की अल्ल्याड की पल्ल्याड आहे म्हणून. विनोदी भूमिका माहिती आहे, हास्य चित्रामध्ये खळखळून हसवणारा गौरव आहे. मात्र भूतांना हसवलंय का अल्ल्याड पल्ल्याडमध्ये? नाही, भूतांना आपण कधी हसू शकत नाही, कारण सिरियस आहेत. भूतं की नेहमी सिरियस असतात आणि ते भूतांमुळे आपणही सिरियस होतो. सो तसा सिनेमा आहे आमचा आणि हॉरर फिल्म आहे, खूप उत्तम फिल्म आहे. आणि तुम्हाला आता एक टीझर आला, त्यातून तुम्हाला अंदाज आला असेल. हे जस्ट टीझर आहे, आता ट्रेलर येईल, गाणं येईल, अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या याच्यामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की आम्ही खूप लकी आहे की मी ह्या सिनेमाचा भाग झालो म्हणून. म्हणजे असे वेगळ्या पद्धतीचा सिनेमाचा भाग होणं पण नशिबाची गोष्ट असते. तर मी आहे, सक्षम आहे, भाग्यम आहे, त्याचीच फिल्म आहे आणि आम्ही बाकी सगळे कलाकार आहोत. तर मला आवडलं या सिनेमात काम. गौरव मोरे या चित्रपटात काम करतो म्हणजे काहीतरी विशेष असेल, गांभीर्याने लोक पाहत आहेत त्याकडे. काय विशेष आहे या मूवीमध्ये? मला असं वाटतं की गौरव मोरेपेक्षा सिनेमाकडे जर सगळे आले येतीलच, म्हणजे डोंट डाऊट, म्हणजे नो डाऊट येतीलच सगळे, कारण मी एकटाच नाही सिनेमासाठी, सगळेच आहोत. त्याच्यामुळे तो सिनेमा तो आमचा सिनेमा आहे. फार घाई गडबडीत हा मूवी झाला, म्हणजे 20 दिवसात शूटिंग आवरलं. कशा पद्धतीने ही पळापळ झाली आणि काय किस्से घडले नेमके सेटवर? नाही, किस्से तर घडायला वेळ नव्हता, कारण सगळ्यांना सिनेमा कंप्लीट करायचा होता. बाकीच्या नटांची तारीख आणि सगळं मॅनेज करून डिरेक्टर सर, आमचे प्रीतम पाटील सरांनी सगळं तयार केलं होतं. हे तर त्यांना त्या पद्धतीने सोडायचं होतं आणि हे करायचं होतं. तर मग 10-15 दिवसामध्ये अजून गॅप पडला असता. तर अशा पद्धतीने त्यांनी ती फिल्म केली आणि ती झाली. तर धावपळ प्रत्येकाच झाली, बट शेवटी आता हे बघितल्यानंतर बरं वाटतं की अरे आपण धावपळ केली, हे बघून जर समाधान वाटतंय. या मूवी बघत असताना हसून घाबरतील लोक की घाबरून हसतील? नाही, मजा करतील. मला असं वाटतं की खूप जास्त मजा करतील. मग सगळंच आहे सिनेमामध्ये. ब्लॅक कॉमेडी म्हणतो ना आपण जॉनर, तशा पद्धतीचा असा सिनेमा आहे आणि टिपिकल हॉरर फिल्म आहे. त्यामुळे भूताची फिल्म आहे तर लोक येतील भूत मी जर बघायला. सरळ प्रश्न केला की ही मूवी का बघावी, काय उत्तर असेल? मी तर म्हणतो एकदा येऊन बघावी, माझ्याच उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. म्हणजे एकदा थिएटरमध्ये आले की घाबरून बाहेर पडणार? नाही, आता ते तुमच्यावरती मी आत्ताच बोललो तर ते नंतर असं नको ना व्हायला. पण सिनेमा बघायला पाहिजे. म्हणजे आणि मी असं सांगेन की बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा. मी तर नक्की बघणार आहे, माझ्या फॅमिलीला घेऊन जाऊन. नक्की. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.